नमस्कार, आनंदी पूजा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण माहिती घेणार आहोत चौथा श्रावणी सोमवार आणि जन्माष्टमीबद्दल। तर ह्या वेळी 4 शुभ संयोग जुळून आलेले आहेत। तर कशी आपण भगवान शंकर आणि श्रीकृष्णांना प्रसन्न करू शकतो, त्यांची पूजा करू शकतो, त्याचबरोबर काय महत्त्व आहे हे देखील आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग फार वेळ न घालवता आपण माहिती पाहूया। पण त्या अगोदर तुम्ही जर नवीन असाल, पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर आनंदी पूजा या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक देखील करा। श्रावणी सोमवार म्हणजेच श्रावण महिन्यातील चौथा सोमवार हा 26 ऑगस्टला आहे। त्या दिवशी जन्माष्टमी देखील आहे। तर किती छान शुभ संयोग हा जुळून आलेला आहे। भगवान शंकर आणि श्रीकृष्णांची आपल्याला या दिवशी पूजा करता येणार आहे। शिव पूजनाबरोबरच हा योगायोग जुळून आला असून हा दिवस खूपच खास असा मानला गेला आहे। श्रावणातल्या सोमवारला खूप महत्त्व आहे। यंदा श्रावणातला चौथा सोमवार जन्माष्टमीच्या दिवशी आहे, म्हणजे जन्माष्टमी आणि चौथा सोमवार हा बरोबरच आलेला आहे। या दिवशी रोहिणी नक्षत्र आहे। श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो। या दिवशी शंकरासह श्रीकृष्णाची पूजा कशी करायची तेच आपण पाहूया। तर 26 ऑगस्टला चौथा श्रावणी सोमवार आहे। या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, गजकेसरी योगासह धनयोग आणि त्रिग्रही योगांचा शुभ संयोग हा जुळून आलेला आहे। या दिवसात तुम्हाला मानसिक आरोग्याची देखील काळजी घ्यावी लागेल। तर श्रावणातल्या चौथ्या सोमवारी शिवभक्तांनी सुरुवातीला पूजा करण्या अगोदर संकल्प करावा की मी ही पूजा करत आहे। तसेच शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करावा। यानंतर भगवान शंकरासह श्रीकृष्णाचे ध्यान करावे। ओम सोमेश्वराय नमः हा मंत्र म्हणतच तुम्हाला पूजा करायची आहे। तर चौथ्या सोमवारी शिवमूठ जवस आहे। तर या दिवशी तुम्हाला शिवमूठ हे जवस व्हायचे आहे। तर जवस हातात घेऊन 3 वेळा तुम्हाला शिवमूठ व्हायची आहे। त्या दिवशी तांदूळ अजिबात व्हायचे नाहीत। श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी शिवमूठ वाहताना नमः शिवाय शांताय पंचवक्राय शूलिने शृंगी भुंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे। तसेच घरातील शिवलिंगाची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे। त्याच्यावर पाण्याचा, दुधाचा, दह्याचा, मधाचा असा तुम्हाला छानपैकी अभिषेक करायचा आहे। या दिवशी श्रीकृष्णाचे देखील स्मरण करायचे आहे। सूर्यनारायणाची सुरुवातीला पूजा करायची। सूर्यनारायणाला जल अर्पण केल्यानंतर पिवळी फुले, पिवळे वस्त्र, पिवळी फळं आणि पिवळे मिष्टान्न अर्पण करून श्रीकृष्णाची पूजा करायची आहे। काही ठिकाणी विवाह झाल्यानंतर सलग पहिली 5 वर्ष स्त्रिया हे शिवास्त म्हणजेच शिवमूठ वाहण्याचे व्रत करतात। श्रीकृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व काय आहे ते देखील आता आपण जाणून घेऊया। तर आपल्या भारतातील धर्मग्रंथानुसार भगवान विष्णूंनी द्वापार युगात अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाच्या रूपात 8वा अवतार घेतला। यावेळी ही शुभ तिथी सोमवारी 26 ऑगस्ट रोजी आहे। भगवान श्रीकृष्णांचा जन्म मथुरा शहरातील राजकन्या देवकी आणि तिचा पती वासुदेव यांचा 8वा मुलगा म्हणून झाला। या दिवशी जी व्यक्ती उपवास आणि विधीपूर्वक पूजा करते तिच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात। तसेच जीवनात सुख समृद्धी नांदते। ती व्यक्ती जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्त होते आणि मोक्ष प्राप्त होतो। जन्माष्टमी म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य जन्माचे स्मरण केले जाते। त्यांनी प्रेम, करुणा आणि बुद्धीचे प्रतीक मानले जाते। हिंदू पौराणिक कथेनुसार कृष्णाचा जन्म मथुरेत देवकी आणि वासुदेव यांच्या घरी मध्यरात्री दुष्ट शक्तीपासून मुक्त होण्यासाठी तुरुंगाच्या कोठडीत झाला। महाभारत आणि भागवत पुराणात वर्णन केल्याप्रमाणे त्यांची जीवनकथा चमत्कार घटनांनी आणि शिकवणींनी भरलेली आहे, ज्याचा हिंदू तत्त्वज्ञान आणि संस्कृतीवर खोलवर परिणाम झाला। कृष्णाचा जन्म ही केवळ एक ऐतिहासिक घटना नाही, तर मानवी आत्म्यामध्ये दैवी चेतनेचा उदय होण्याचे आध्यात्मिक रूपक म्हणून पाहिले जाते। जन्माष्टमी साजरी करणे हे भक्तांसाठी या दैवी ऊर्जेशी जोडण्याचा, संरक्षण, मार्गदर्शन आणि आध्यात्मिक वाढीसाठी भगवान श्रीकृष्णांचे आशीर्वाद मिळवण्याचा एक मार्ग आहे। बरेच भक्त या दिवशी दिवसभराचा उपवास करतात
मध्यरात्री कृष्णाच्या जन्माची मानली जाणारी वेळ उपवास, बहुतेक वेळा निर्जल व्रत असतो, म्हणजेच अन्न आणि पाणी काहीही घेतले जात नाही. भक्तांच्या समर्पण आणि परमात्म्याच्या प्राप्तीसाठी वचनबद्धतेचे ते एक प्रतीक आहे. मंदिरे आणि घरांमध्ये विशेष प्रार्थना आणि विधी केले जातात. बाळगोपाळ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेकम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विधीमध्ये दूध, मध, तूप आणि पाण्याने स्नान केले जाते. त्यानंतर मूर्तीला नवीन कपडे घातले जाते आणि दागिन्यांनी सजवले जाते. हे जे कृष्णाच्या दैवी उपस्थितीचे प्रतीक आहे. दिवसातील सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणजे मध्यरात्रीचा उत्सव कृष्णाच्या जन्माची अचूक वेळ दर्शवते. भक्त भक्तिगीते गातात, मंत्र जपतात आणि कृष्णाच्या जन्माची कथा सांगतात. मंदिराची घंटा वाजते आणि भक्तांनी आपल्या लाडक्या देवतेच्या आगमनाचा आनंद साजरा करतात. वातावरण आनंदाने कसे भरवून जाते. महाराष्ट्र आणि भारताच्या इतर काही भागांमध्ये दहीहंडी ही जन्माष्टमीशी संबंधित एक लोकप्रिय परंपरा आहे. हा कार्यक्रम कृष्णाच्या बालपणातील कारनामे म्हणून पुन्हा आपण करतो, जो गोकुळाच्या घरात उंच टांगलेल्या भांड्यांमधून लोणी आणि दही चोरण्यासाठी ओळखला जातो. दह्याने भरलेले भांडे मोठ्या उंचीवर टांगले जाते आणि ते तोडण्यासाठी तरुणांचे पथक मानवी पिरॅमिड तयार करतात. हा कार्यक्रम खूपच आनंद आणि उत्सव देतो. वृंदावन आणि मथुरामध्ये तर कृष्णाच्या जीवनातील प्रसंगाचे नाट्यमय अभिनय खूप छान प्रकारे सादर केले जातात. अशा प्रकारे आपल्याला विधिवत महादेवांची सकाळी सकाळी पूजा करायची आहे. त्याचबरोबर बाळकृष्णाचे देखील लाड करायचे आहेत. या दिवशी आपल्याला खारीक खोबऱ्याचा नैवेद्य दिला जातो. त्याचप्रमाणे रात्री 12 वाजता पाळणा देखील म्हणायचा आहे. शिवमुठी जवस व्हायची आहे. अशा प्रकारे तुम्ही पूजा करू शकता. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एक छानशा व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.